चला नॉनव्हेजच्या रश्श्यालाही किंवा भाजीलाही मागे टाकणारी थापी वड्याची चमचमीत आमटी आज आपण करूया। त्यासाठी लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे। वाटणामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, असं जाडसर वाटण तयार करायचं आहे। आता पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी टाकून फोडणी करून घ्यायची आहे। हळद टाकायची आहे आणि आता फोडणी छान तडतडली की त्यामध्ये तयार केलेलं वाटण छान परतून घ्यायचं आहे। वाटण कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि वाटण परतलं की त्यामध्ये 1 ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे। आता तुम्हाला वड्या किती प्रमाणात करायच्या आहेत त्या प्रमाणाने तुम्ही पाणी घाला। आता मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मोठं मीठ घातलं आहे, याने चव छान येते, बाकी काही नाही। आता ते पाणी उकळेपर्यंत आपण रस्स्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपलं नेहमीचं महाराष्ट्रीयन वाटण, कांदा, खोबरं भाजून घ्यायचं आहे। आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून ह्याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। चला आता पाण्यालाही उकळी आली आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाण्याला मी 1 ग्लास इतकंच पीठ टाकून छान असं हटवून घेतलेलं आहे। कमी गॅसवरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं हे छान शिजू द्यायचं आहे पीठ, पण त्या अगोदर चांगलं हटून घ्यायचं आहे। ती यामधल्या गिठोळ्या छान फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते शिजल्यानंतर आपल्याला पिठळ किंवा त्यामध्ये असं पीठ निघणार नाही। म्हणून मी अगोदर व्यवस्थित हटून घेतलं आणि मग 5 मिनिटासाठी झाकण ठेवून मंद गॅसवरती हे शिजू दिलं आहे, म्हणजे आपल्या वड्या एकदम छान पडतील आणि पिठळ लागणार नाहीत। चला वड्या शिजेपर्यंत आपण काय करूया, कढईमध्ये तेल टाकून वाटण छान परतून घेऊया। आता वाटण परततानाही नेहमी कमी गॅसवरती वाटण परतायचं। जेवढं छान वाटण परतलं जाईल तेवढी तुमची भाजी खमंग आणि टेस्टी होणार आहे। आता मी हे 5 ते 7 मिनिटं छान असं परतून घेतलं। त्यामध्ये घरचं काळं तिखट टाकलेलं आहे, साधारण 1.5 चमचा। तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार मसाले वापरू शकता। त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि पुन्हा 1 मिनिटभर हे वाटण चांगलं परतून घेतलं आहे, म्हणजे मसाला त्यामध्ये चांगला परतला जाईल। आता वाटण परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे गरम पाणी घातल्यामुळे हे जे तेल सुटलेलं आहे ते छान असं तर्री म्हणून वरती रस्स्यावरती येईल। मी आता इथे 1.5 ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। ऑलरेडी आपण वड्यांमध्येही मीठ घातलेलं असतं, त्यामुळे त्याचं प्रमाण बघूनच इथे आपण चवीपुरतंच मीठ टाकून घ्यायचं आहे। चला आपलं पीठही मस्त शिजलेलं आहे। आता आपण याच्या मस्त अशा ताटावरती वड्या पाडून घेऊया। त्यासाठी मी असं एक खोलगट ताट घेतलं आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता यावरती अशा पद्धतीने उलटणीच्या साह्याने पीठ पसरून घ्यायचं आहे, कारण हे खूप गरम आहे। सुरुवातीला थोडं पसरवलं की थंड होईल आणि मग आपल्याला हाताने व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं आहे। हे पीठ थापून याच्या वड्या केल्या जातात, म्हणून याला थापी वडी असे म्हटले जाते। आता व्यवस्थित हे मी हाताने पसरून त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे की हाताने ते आपल्याला थापता येईल। थापून झालं की त्यावरती ओल्या नारळाचं खवलेलं खोबरं, कोथिंबीर टाकून तेही हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते असं बाजूला सुटणार नाही, छान वडीला चिटकून राहील। आता मस्त सुरीच्या साह्याने हवेत त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या आहे। थापी वडी मी तरी बघितलेली डायमंड शेपमध्ये असते, म्हणून मी त्याला त्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे। अतिशय चमचमीत ही वडी नुसती सुद्धा खायला खूपच मस्त लागते आणि या रश्श्यामध्ये तर नेक्स्ट लेवल टेस्ट आली होती। मला तर खूपच ही भाजी आवडली। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। आता ह्या मस्त चमचमीत झालेल्या रश्श्यामध्ये आपण आता ह्या वड्या सोडून घेऊया। तर त्या रस्स्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये या वड्या सोडायच्या आहेत, म्हणजे त्याचा खूप असा गाळ होणार नाही। आणि वड्या टाकून 1 ते 2 मिनिट फक्त याला उकळी आली की गॅस मस्त बंद करून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये या वड्या टाकल्या, याला छान उकळी आली आहे। आता आपण ज्या पातेल्यामध्ये ह्या वड्याचं पीठ शिजवलं होतं त्यामध्येच मी हा रस्सा ओतून घेणार आहे। त्यामुळे काय होईल की साईडचं सर्व पीठ किंवा जे आहे त्याचा तो अर्क त्या रश्श्यामध्ये मस्त असा उतरेल आणि अजूनच भाजी टेम्पटिंग होईल। यामध्ये मी मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे बघा आता या पातेल्यामध्ये हा रस्सा मी ओतून घेणार आहे। शिजलं की त्या पातेल्याचं सर्व पीठ त्या रस्स्यामध्ये उतरतं आणि त्याला एकदम सुंदर अशी टेस्ट येते। तर तुम्ही सुद्धा पुढच्या वेळी करताना अशा पद्धतीने थापी वडीचा रस्सा नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका।
आणि मस्त चमचमीत मासवडी रस्सा तुम्हीही एन्जॉय करा. धन्यवाद.